आदरणीय निनाद राणे साहेब आणि श्वेता शाह मॅडम यांच्याकडून आपण पाहू शकतात एक्झिबिशन मॅथ्ससाठी प्राइज एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व जिग्नेजी वर्तक जिग्नेजी घरत त्या ठिकाणी आपण पाहत आहेत मेल अँड फिमेल साठी आपण महिलांसाठी आणि त्याचप्रमाणे पुरुष गटसाठी आपण पाहत आहेत एक्झिबिशन मॅथ्ससाठी प्राइज दिया 11 चा एखादा खेळाडू किंवा प्रतिनिधी जर असतील तर प्लीज आपण या सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज बगमॅन स्कूटर आपण पाहत आहेत बाईक हिमांशु घरत आणि ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ट्रॉफीज प्रेझेंट स्पॉन्सर बाय यश पाटील बेस्ट बॉलर हर्ष चामरे बेस्ट बॅटर निखिल निजप जतीन निजप लास्ट डे 8 टीम जर्सी आपण पाहत आहेत यूट्यूब लाईव्ह बाय रोहन संखे सन्मान चिन्ह तेजस मेहर स्पॉन्सर्स चिन्मय घरत वैभव मेहर इमांशु मेहर LED स्क्रीन वृंदा राठोड लास्ट 2 डे मॅन ऑफ द मॅच शुभम माळी यांच्याकडून या संपूर्ण मात्र नेचर फार्मच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत या सर्वांचा मनपूर्वक आम्ही करतोय शब्दसुमनांनी स्वागत आणि धन्यवाद चला सामन्याला सुरुवात होते प्रशांत घरत आणि एका साइडला रोहित नार्वेकर अर्थात चतुर या दोन फलंदाजांना आपण पाहत आहेत कुंजन माळी यांना आपण पाहत आहेत अनिकेत राऊतला थोडीशी इंजुरी झाली आणि रिकवर लवकरात लवकर होतील तीच आपण करूया प्रार्थना अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत विघ्नहर्ता डीजे चे प्रोप्रायटर आदरणीय प्रदीपजी गावड बंटीदास मानव पाटील कार्तिक टाइम नुसार मात्र यावेळेला टायमर लावले गेले 3:59 झाले 4 ला चेंडू मात्र यावेळेला पिच होईल 4 पासून आपण पाहत आहेत 25 ला ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झाला पाहिजे याची दखल घ्या पंकज पाटील पालन सामन्याला सुरुवात बेस्ट ऑफ लक पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर अप्रतिम खूप चांगला चेंडू मात्र यावेळेला पिच केला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची सांगता होत असताना पाहायला मिळते खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहत आहेत ऑल इज वेल प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पंकज पाटील पालन काय गोलंदाजी टेंबोडे एक्सप्रेस याच मैदानात मात्र रेकॉर्ड बरकरार राहिला तिथून प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात मिळाली पंकज पाटील पालनला कारण कृष्णा लक्ष्मण सातपुते महाराष्ट्राची क्रिकेटची आख्यायिका म्हणून ज्याला ओळखलं गेलं आणि त्याच फलंदाजाला 5 बॉल डॉट केले होते लगातार तोच हा गोलंदाज चेंज ऑफ पेस 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू मात्र इथे आपण पाहू शकताय जयेश घरत त्याचेच बंधू प्रशांत घरतचे छोटे बंधू आहेत आणि इथून मात्र फेकी करत असताना आपण पाहत आहेत 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत काय प्रशांत घरतने लवकरात लवकर कव्हर केलं अप्रतिम मात्र कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने प्रशांत घरतच्याच बरोबरीने मात्र जयेश घरतने आपल्या बोटाला मात्र खऱ्या अर्थानं बोट धरून मात्र क्रिकेट खेळायला शिकला आणि आज सुप्रीमो सारख्या आशिया खंडातील नंबर 1 क्रिकेटचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागली तोच खेळाडू जयेश घरत थोडं सरसावला गेला होता अप्रतिम खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा यावेळेला होता चतुर एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहत आहेत सुंदर बॅकअप मिळतोय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 3 रन्स ऑन द बोर्ड षटक क्रमांक पहिलं गणेश आम्हाला खूप चांगली माहिती देतात या अगोदर संकेत घरतला आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ झालाय चिन्मय घरत आणि ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून जर पंकज पाटील पालन विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर 5000 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ही ऊर्जा दिली जाते
यावर ऑन साईडला टक्कन आवाज आला. अर्थातच सरळ बॅटने खेळायचा मनसुबा बनवला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. येतोय नेचर फार्म चौकार. एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाज येत असताना पाहायला मिळतो. स्वीट टायमिंग चौकार येतोय. या चौकाराने सुस्वागतम चौकार. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. जयेश गरतने जयूने केली चुकी. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या मैदानात. आज मॅकमिलन गोविंदला सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर खेळाडू आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून मॅकू या खेळाडूकडे पाहिलं जातं. उत्तम चौक प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होते त्यावेळेला मात्र आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून देतात. प्रतीक नेल्सन कतवार असतील, विशाल कतवार असतील, त्यानंतर नेक्सन पाटील असतील. अतिशय मात्र ही संपूर्ण मंडळी यॉन मुंबईकर ला पाहून मात्र मॅको या क्रीडा क्षेत्रामध्ये उतरला. क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये प्रशांत गरत एका साईडला 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. स्वरा 11, स्वरा अमोल, सुशांत 11, उमरोडी असे दोन संघ मात्र एकाच नावाने खेळत असताना आपण पाहत आहेत. प्रशांत गरत गोल्डन इयर राहिला या खेळाडूचा. काय प्रवास राहिला या खेळाडूचा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अंडरआर्म पासून सुरुवात आणि ओव्हरआर्म मध्ये जेव्हा पाऊल टाकलं मागे वळून पाहिलं नाही. अप्रतिम सरळ बॅटने खेळला गेलाय. मात्र इथे डेंजर झोन कडे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. तिथे मात्र पार्थ मोरे ला आपण पाहताय. ससूनवगरचं मैदान काय जबरदस्त गाजवलं होतं. विजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी ती स्पर्धा पाहायला मिळाली. अतिशय सुंदर स्पर्धा पार पाडली गेली आणि त्याच मैदानात 50 धावा त्यांनी कुठल्या, परंतु संघ पराभूत झाला. परंतु त्यांनी जिद्द हरली नाही. खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच पार्थ मोरे पुढे सरसावला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 रन. मुसू पुन्हा एकदा मुसद्दिक शेख मॉडर्न शिरगावचा भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. तिथे मात्र प्रशांत गरत पोहोचले आणि काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड, आपली जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत असणारा मुसूने मात्र फेकी केली. थोडाफार कुठेतरी उशीर केला असता प्रशांत गरतने तर डेफिनेटली मात्र फलंदाजाला या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावा. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहताय स्वरा 11. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर. कारण आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं, या चेंडूची उत्क्रांती करणं फार चॅलेंजिंग राहिलंय. कारण फलंदाज 5व्या स्टंपला येऊन मात्र तिथून शफल होऊन मात्र लाईक करतात असे स्ट्रोक खेळण्यासाठी 360 डिग्रीमध्ये. आणि त्यामधला प्रशांत गरत सातत्याने मात्र लाईक करतो त्या फटक्याला. ऑफ साईडला व्ही फॅक्टर मध्ये खेळलाय. जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला. सरळ बॅटने खेळला व्ही फॅक्टर मध्ये. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर प्रशांत गरत नावाचा कडक शॉट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. खूप चांगला स्ट्रोक होता. ऑफ साईडला लॉंग ऑफ क्लिअर केला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा उपयोग करत चेंडूला मात्र या वेळेला फेकून दिलंय. निनाद राणे स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. अनुराग चव्हाण जबरदस्त आपण पाहताय त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी. म्हणजेच पाटील नेटवर्कला मात्र या वेळेला जरूर तुम्ही कुठेही राहिलात तर दिसून येतील अशा प्रकारचं दृश्य यावेळेला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21. क्या बात आहे प्रशांत गरत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग.
ऑन साईडला शॉडमपूलचा फटका मिस टायमिंग जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक मॅको पुढे सरसावतोय. उत्तमचा वंडर बॉय मॅकमिलन गोविन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 22 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11च्या सरासरीने 22च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय. 4:07 झालेत. 2 षटक ॲक्युरेट फेकले गेलेत आतापर्यंत. 4 मिनिटाचा 1 षटक 3:59 चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर 8 मिनिटे डेफिनेटली लागली गेली. वेळ खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या मैदानात, सातत्याने आपण पाहतोय. प्रशांत घरत आक्रमकता, आता मात्र यावेळेला आक्रमकतेचं स्वरूप दर्शवत असताना पाहायला मिळतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे डिरेक्ट हिट करण्याचा जरूर मनसोबा बनवला आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. पुन्हा एकदा मात्र यावेळेला फेकाफेकी, लहानपणीचा खेळ थोडासा आठवला आबाधुबीचा. लेग बाईचा इशारा JP सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत ताळलेत ते 1. पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस गेल्या वर्षात अग्री प्रीमियर लीगचा हिरो, मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळाली. यावेळेला ओरपी चेंडू होता, असं बॅटने खेळला गेला, समोर खेळलेत. काय फटका होता, नजाकत भरा शॉट, अनबिलिव्हेबल स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, कमबॅक कसं करावं हे पंकज पाटील पालन यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. स्वरा 11 या संघाची स्थिती. गुड बॅटिंग, युजर्स फुटवर्क अप्रतिम आहे, कॉर्डिनेशन आणि टायमिंग या तिन्ही गोष्टींचं समन्वय म्हणजेच प्रशांत घरत. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले. जयू मात्र यावेळेला फेकी करतील. डिरेक्ट हिट झाला असता तर चान्सेस होते, परंतु 2 धावा. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला, कारण एकदा का मात्र हा फलंदाज सेट झाला तर धावांचा वेग वाढवताना मात्र या खेळाडूला वेळ लागत नाही. 2 धावा या ठिकाणी येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा. बॉल फेकून झाले ते 4. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं प्रशांत घरत. यावेळेला वाईट यॉर्करने मात्र चेंडू जरूर हाताळला गेला होता. तिथून चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल यावेळेला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या सुशांत पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34. बॉल हाताळले गेलेत 5. तिसरे षटक हे प्रगतीपथावर असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल या चेंडूनंतर. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुंदर चेंडूची यावेळेला हाताळणी होत असताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग, कमबॅक जरूर केलं. एकंदरीत खेळ संपन्न झाला. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. घेऊया आपण नेचर फार्म स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया आपण एक विघ्नहर्ता डीजेला सुमधुर संगीत. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सकाळचं सत्र झालंय. श्वान या ठिकाणी आपण पाहतात एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा वॉर्मअप टाईप. JP सर एका साईडला, मुन्ना पठाण सर आपण पाहतायत अतिशय मात्र जोमाने काम करत असताना पंच पॅनल.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34-34. 3 षटकांचा खेळ झाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर आपण येऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि जमेची बाजू काय राहिले तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत या खेळपट्टीवर तग लावून राहिलेत आणि अतिशय जोमाने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फलंदाजी. खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले. खोलवर चेंडू होता मुसूचा. यावेळेला आपण पाहू शकतायत मुसद्दिक शेख. खूप चांगली गोलंदाजी. टप्पा अचूक, नियंत्रण आणि वेग या गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. फक्त तुमच्याकडे वेग असला तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता असं नाहीये. तुमच्याकडे ती अचूकता असायला हवी. मोहम्मद सिराजला आपण पाहिलं होतं भारतीय संघामध्ये जेव्हा पदार्पण झालं त्यावेळेला त्याच्याकडे वेग होता परंतु अचूक टप्पा नव्हता. भरपूर परिश्रम केले नेट प्रॅक्टिसमध्ये आणि पुन्हा एकदा बनला एक चांगला बेस्ट बॉलर. ऑन साईडला हुकच्या फटक्यात यावेळेला जरूर कन्वर्ट केला गेला. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. राज त्या ठिकाणी मात्र चेंडूला रोखण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार. मेल यावेळेला मिस्टूलचा प्रक्षेपाचा चौका. थँक्यू डिझाय. 38 धावा फलकावर यावेळेला आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. चतुर अर्थातच आपण पाहतायत रोहित नार्वेकर. सुपर बॅटिंग. यावेळेला पहिला ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा मनसुबा बनवला होता परंतु प्रॉपरली यावेळेला त्या बॅटच्या टप्प्यात येऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. ऑन साईडला आपण पाहतायत मिडॉन क्षेत्रामध्ये पार्थ मोरे चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय. तत्पूर्वी आराम के साथ सिंगल यावेळेला खेळपट्टीवर निघून येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. 3 बॉलच्या समाप्तीनंतर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पाटील नेटवर्क अँड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज होते. यावेळेला 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जजमेंट करता आलं नाही. जयेश घरत मात्र यावेळेला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 41-41. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रयत्न जारी आहेत. ट्राय टिल यू सक्सीड. पराकाष्ठा करायलाच हवी क्रिकेटच्या मैदानात. ऑन साईडला पुलचा फटका जबरदस्त पॉवरफुल पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलंय जिग्नेश घरत स्टँडच्या अगदी दिशेने. थँक्यू डीजे. उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे मात्र ठाऊक आहे प्रशांत घरत या फलंदाजाला. टेक्निकली स्ट्रोक पाहायला मिळाला. या वेळेला चेंडू खेळल्यानंतर स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 4 या वेळेला कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्ती अखेर स्वरा 11 संघ जाऊन पोहोचते फलकावर 47-47. इथून 2 षटकं येणं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. नेचर फार्म प्रेझेंट्स उमरळी ट्रॉफी 2023. ऑन साईडला शफल झाले. फटका चांगला होता परंतु या ठिकाणी तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतेल चतुर अर्थातच रोहित नार्वेकर.
बॅक टू द डगआउट गॉन. बिग विकेट, विकेट. पैकीला ब्रेक थ्रू, एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. सलामीवर कशी असावेत, एक गुड जोडी कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. आणि रोहित नार्वेकरच्या जागी आता नवीन फलंदाज अतिश केदारे. या पण ऐकूया बंटी दास. बॉलर्स नेम प्लीज. प्रथम यावेळेला आपण पाहू शकताय पहिलीच विकेट प्राप्त करतोय. तच आपण पाहिलं तर हकीम भाई यांना आपण पाहू शकलात ऑन स्क्रीनवर होते. विषय उमर 11 खूप चांगल्या प्रकारचं मात्र संघ म्हणून सातत्याने आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव. ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला मात्र यावेळेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल, लंगोनचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल, फील्ड करेल आराम के साथ. एक धाव खेळपट्टीवर निघून येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 48-48 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रथम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला ऑन साईडला आत्ता परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतो. AB डिव्हिलियर्स द स्कायची आठवण करून देणारा फटका आउट ऑफ द पार्क. ब्रँड आहे अर्नाळा. थँक्यू डीजे. अनिकेत राऊत, इट्स ओके. यस, यावेळेला आपण पाहतायत जखम जरूर झाले परंतु रिकवर लवकरात लवकर होतील हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 54 रन्स. काय फटका खेळला होता, अतिशय सुंदर. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. समालोचन कक्षेला मात्र यावेळेला सलामी देत असताना विश्वनाथ धवने यांना मानाचा मोजरा या षटकाराने. 6. बॉल मध्ये 45 धावा. धन्यवाद बंटीदास. यावेळेला आपण पाहू शकतात काय फटका यावेळेला नजाकत बरेच शॉट पाहायला मिळत आहेत. 60 धावांवर संघ जाऊन पोहोचला गेला. स्वरा 11 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्तीवर झाला आणि स्वतःच्या वैयक्तिक डिव्हिजन जर आपण विचार केला तर 45 धावा. व्हॉट अ बॅटिंग, सुपर्ब, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत. जे स्ट्रोक आलेत डेंजरस बॅटर म्हणून मी म्हटलं होतं की हा फलंदाज जर खेळपट्टीवर वेळ घेतोय तर डेफिनेटली वेळ घेतल्यानंतर त्याला फुटबॉल दिसू लागतात आणि धावांचा वेग झपाट्याने वाढला जातो. अप्रतिम वाईट यॉर्करने मात्र यावेळेला चेंडू हाताळला गेला होता. सिंगल तर मिळते, मसू मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 61 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 46 वर जाऊन पोहोचला गेलाय. इथून 4 धावा अर्धशतकापासून दूर प्रशांत घरत. यावेळेला सरळ बॅटने अतिश केदारीच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ चेंडूला मात्र यावेळेला बिरकावून दिलं गेलंय. चेंडू निघून जाईल चौकारा करिता. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन फलकावर 65 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्तीवर झाला. 5 ओव्हरमध्ये 65 धावा, 65, लॉस ऑफ 1 विकेट. ग्रेट बॅटिंग अतिश केदारे. लॉंगॉन आपण पाहतायत. मिळूनचा एक मोठा गॅप, डीप मिड विकेटचा एक मोठा गॅप आपण पाहतायत कारण मोठं मैदान असल्या कारणानं या ठिकाणी धावा येत आहेत जिथे सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते.
कारण मोठं जेव्हा मैदान असतं ना त्यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. प्रशांत घरत म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर अर्नाळाचा ब्रँड. 4 धावांपासून आतापासून जर आपण पाहिलं तर 4 धावा अर्धशतकापासून दूर आहे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला सिंगल तर मिळते. सिंगल घेत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 66 रन 66 धावा. काय प्रशांत घरतने संघाला स्वतःला डावाला सावरलं. ओपनिंग बॅटर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दिलं गेलं. ग्रेट बॅटिंग खूप चांगली. जेव्हा जेव्हा अचिव्हमेंट येते त्यावेळेला मात्र त्या संधीचं सोनं करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. तर एका साईडला गोलंदाज सूरजचा हा चेंडू प्रशांत घरत एक धाव निश्चित स्वरूपात या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. चिकी सिंगल यावेळेला मिळाली आणि या चिकी सिंगलने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती फलकावर 67. 3 धावापासून मात्र यावेळेला दूर आहे. (67) 67 धावा. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक पाहायला मिळतं. सूरज एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. प्रतिम आपण पाहू शकता चेंडूला मात्र यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला होता. अगदी नेत्रदीपक स्ट्रोक होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत बॉल डॉट येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. नेचर फार्म प्रेझेंट्स आपण पाहतायत उमरोळी चषक 2023. आजची 4थी रात्र, जवळजवळ 4:23 झालेत. ॲक्युरेट गोलंदाजी चालले टाईमनुसार, वेळेनुसार मात्र या ठिकाणी गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळते. पंकज पाटील पालन पुन्हा एकदा मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, तर करणला मात्र यावेळेला पाठीमागे धाडलं गेलंय. अजूनपर्यंत केवल पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत या मॅचचा आनंद घेतायत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शेवटचे 2 बॉल, संघाची धावसंख्या 67. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच्या काळामध्ये खूप वेगवेगळे स्ट्रोक निर्माण झाले. सातत्याने आपण पाहतायत वेगवेगळ्या स्ट्रोकला पसंत केलं जातं, लाईक करतात, त्या धावा सुद्धा येतात. आणि अशा वेळेला तुम्हाला मात्र नियमित सराव करणं खूप गरजेची गोष्ट असते. तो वेळ द्यावा लागतो तुम्हाला नेट प्रॅक्टिससाठी. जेव्हा नेट प्रॅक्टिससाठी वेळ देतील तर डेफिनेटली मात्र धावा येतील तुमच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळला गेला आहे. फार दूरवर क्षेत्ररक्षक नव्हता. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षक मॅकमिलन गोविंदचं, मात्र इथून 2 धावा येतील का हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेला होता. फेकी येईपर्यंत 1च धाव मिळेल. इथे मात्र अतिश केदारे स्वतःला या ठिकाणी सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या 68. आणि अतिश केदार यावेळेला मात्र सांगतायत बेस्ट असेल, कारण 1 धाव अर्धशतकापासून मात्र अजून सुद्धा आपण पाहतायत 2 धावा अर्धशतकापासून दूर आहेत. गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. प्रीतम बारी नवीन फलंदाज. वॉर्मअप करण्यापेक्षा मात्र प्रीतम बारी धावत गेले, त्याबद्दल थँक्यू. 2 धावेची यावेळेला आपण पाहतात अर्धशतकापासून दूर. तर संघाचा आतापर्यंत जबरदस्त धुरा सांभाळली गेली. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला फटका चांगला, परंतु 48 वर मात्र या ठिकाणी आपण पाहतायत फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या इनिंगला मात्र या ठिकाणी दुजोरा द्यायला हवा. खूप चांगली इनिंग यावेळेला पेश केली आणि इथून जर आपण पाहिलं तर 68 धावा फलकावर. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत मुन्ना जयस्वाल झूम करून दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्मार्ट कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्मार्ट क्लॅरिटी आपण पाहू शकाल. 1 चौकार, 5 षटकार. स्ट्राईक रेटचा विचार केला 184.62 आणि 26 बॉलमध्ये 48 धावा. सुपर बॉलिंग, सुपर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात सुपर सूरजने गोलंदाजी केली आणि टाळ्यांच्या गजरात मात्र यावेळेला आपण पाहतायत प्रशांत घरतचं मात्र पॅव्हिलियनकडे स्वागत केलं जातं. विजयासाठी टोटल 69 धावांची पाहायला मिळते. 69 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे आपण सातत्याने पाहणार आहोत. सुशांत वजने आज एन्जॉय केलं या मैदानाला, या संघाला.
खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पार्थ मोरेसारखा खेळाडू आहे, म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज आहेत, ओपनिंग बॅटर आहेत, मॅकोसारखा खेळाडू, जयेश गरजसारखा खेळाडू आपण पाहतायत, मात्र मुसूसारखा खेळाडू आपण पाहू शकाल. अशी मोठी फळी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी. विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून स्वतः राकेश तांबरे या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगले साई भक्त म्हणून ज्यांची सातत्याने ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. फक्त यावेळेला स्ट्रॅटेजी आखली गेली अकिमबाई यांच्या माध्यमातून, आणि तत्पूर्वी मुन्ना जयस्वालनी सुद्धा मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत. ही मात्र स्मार्ट कॅप्चरिंग आपल्याला पाहायला मिळते. हे करावं लागतं, कारण कॅमेरामॅनच्या भूमिकेत पॉप्युलर कॅमेरामॅन व्हायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर उतरायचं असेल तर मन लावून काम केलं तर त्याचा शब्द सक्सेस हा डेफिनेटली मिळत असतो. तुम्ही शॉर्टकट जर बघतील तर डेफिनेटली मात्र ते तेवढ्या स्फूर्ती मात्र मर्यादित राहील. तुम्ही हार्डवर्क करून जेव्हा जातील ना त्यावेळेला तो सक्सेस, यश, जयजी भोसले तो मात्र एक वेगळाच असतो. परंतु तुम्ही शॉर्टकटमध्ये जातील आणि शॉर्टकटमध्ये यश प्राप्त करतील तर मात्र मर्यादितच राहतील. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, सर्व काही गोष्टी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी देऊया आपण कार्तिकला संधी आणि लगेच येऊया जयजी भोसले यांचा एक गोड आवाज या आपण ऐकणार आहोत. 2 रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू डीजे. या आपण याच गावातील अनमोल रत्न अर्थात संतोष पाटील यांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. त्या मायक्रोफोनवर मी विनंती करेन, संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या आपण मायक्रोफोनवर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला आपण इथे मात्र पाहतो सेकंड इनिंग स्टार्ट होते आणि इथे टाइम सांगितला जाईल कारण आपण टाइम स्प्रेड करतायत खूप यासाठी. कारण ही टुर्नामेंट जर पाहिली तर आपण 2 ते 2:30 वाजण्याची परमिशन घेतलेली आहे. मात्र इथून थोडासा टाइम होतोय आपल्याला, त्यासाठी विनंती असेल
की दोन्ही संघाला आपण टाइम स्प्रेड करू नका. आता मात्र तुम्हाला टाइम इथे देण्यात येईल. तर सज्ज झालाय संघ या ठिकाणी. आपण पाहतोय जर पाहिलं तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पाहिलं तर मॅकमिलन गोविंद आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला पार्थ मोरे. पार्थ मोरे अन स्ट्राईक वर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत सानप आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच जादूगार म्हटलं जातोय. आज मात्र उमरोळी मैदानावर ज्या पद्धतीने येताना थोडंसं फील्डमध्ये सजावट होते, मात्र थोडी घाई करा प्लीज. या दोन्ही संघाला मी विनंती करतोय. इथे मात्र पहिला चेंडू पडेल. यस, टाइम इथे स्टार्ट होईल तुमचा 4:32. इथे पहा पहिला चेंडू. बॅटची जर पाहिलं तर नक्कीच लेग बायच्या रूपाने रन्स मात्र इथे पाहतोय. चेंडू जर पाहिलं तर नक्कीच आता डायरेक्ट झोपलाय मी. ते पाहायला मिळतंय पुण्याचे एकदा निकेत सानप. आता मात्र मोठा फटका मारायचा आहे. चेंडू फसलाय. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर. जबरदस्त नागेंद्र पाहायला मिळाला आपल्याला त्या ठिकाणी. काही वेगाने चेंडू घ्यायला आणि सुरेख या ठिकाणी मात्र झेल टिपला जातोय नागेंद्रकडून. पहिला जर पाहिला तर मोठा झटका लागला जाईल. नक्कीच या ठिकाणी मिलन गोविंद मात्र बाद होताना पहिल्या गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र पाहतोय पहिल्या गडी बाद झालाय. इथे जर पाहिली चांगली गोलंदाजी वापरली आणि त्याहूनच चांगलं जर पाहिलं तर नागेंद्रचा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. तर मात्र धावसंख्या पाहिली तर 69 धावा जमवायची आहे. ही जमवताना कुठेतरी थोडंसं जर पाहिलं तर पहिलाच गडी सस्तात बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश गरत आपण पाहतोय. इथे मात्र पहा समोरच्या दिशेने मारायचा होता चेंडू. इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण शॉटमध्ये तैनात आहे. टॉपला हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगले षटक या ठिकाणी नक्कीच आतापर्यंतचे जे 3 चेंडू पाहिले तर एक लेग बाईज फक्त रन्स इथे खर्च झालाय. ओहो, व्हॉट अ शॉट. इथे मात्र सुरेख फटका होता, मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर झाला नो. चेंडूचा कॉल आहे अंपायरचा. इथे मात्र रन्स येतील 2. 2+1. इथे मात्र 3 धावा येतील. नोचा कॉल आलाय. इथे आपण म्हटलं जातंय नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिटचा इशारा येतोय. ओहो, हा देखील चेंडू जर पाहिलं तर मारायचा होता, मात्र चेंडू बॅटवर आला नाही आणि तेच पाहतोय आपण फुटवर्कला. इथे मात्र चेंडू लागला गेला. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र स्लोवर डिलिव्हरी आहे. इथे मात्र पहा सुरेख रीतीने कव्हर ड्राईव्ह मारले आणि चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार 4 धावांनी इथे मात्र पहा सुरुवात केली चांगली. धन्यवाद. तसं की 4ने इथे मात्र वाढली जाईल. स्कोअरबोर्डवर 8 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील पहिला षटक इथे मात्र कंप्लीट होण्यासाठी एक अजून चेंडू बाकी आहे.
हा फटका इथे मात्र सुरेख जबरदस्त केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढतोय आणि जर पाहिलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये हा चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे पार चौकार. 4 ने धावसंख्या वाढली जाईल. 12 धावा स्कोर. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र पहिले षटक हाताळलं गेलं. अनिकेत सानपच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी नक्कीच 2 चौकार त्याच्या विरोधात पाहिले गेले. 12 धावा खर्च केला. नवीन षटक घेऊन येईल प्रज्योत अंबेरे आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी केली. एकंदरीत जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 6 रन्स दिल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केले होते. आता मात्र पाहिलं जाईल थोडंसं फील्डमध्ये सजावट करताना थोडंसं फील्ड इथे मात्र पाहिली जाईल. फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. हो खोलव्या टप्प्याचा चेंडू आहे सुरेख रीतीने इथे मात्र डोळावला चेंडू इनफिल्डमध्ये फील्ड करताना रन्स मात्र मिळतोय फक्त आणि फक्त 1 रन्स. चांगली गोलंदाजी नक्कीच. खोलव्या टप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीने हाताळला जातोय तो आपल्याला प्रज्योत अंबिरे म्हणजे एकदा सज्ज झालाय. लाईटी आणि लेफ्टीची कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असताना थोडंसं कठीण जात आहे. कारण प्रत्येक वेळेस जर पाहिलं प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण थोडंसं सजवण्याचं काम इथे मात्र नक्कीच गोलंदाज करत असतो. पुन्हा एकदा प्रज्योत. ओहो इथे मात्र पहा वेगावर स्वार झाला. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता या चेंडूला मात्र चेंडूवर बॅट काही लागली नाही. तर नंतर चेंडू जर पाहिला तर इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळणार नाही. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च रन्स या ठिकाणी येताना. आपणचा चेंडू पुन्हा एकदा 4 केला तर 69 धावांचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे मात्र हा लक्ष पार करता वेळेस इथे प्रयत्न तर केले जातील. इनफिल्डच्या डोक्यावर पुन्हा एकदा पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होताना चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषे पार. आणखीन एक येतोय चौकार. 4. धन्यवाद. जयेश घरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. चांगला फटका निवडला. रेंज जर पाहिली तर जबरदस्त बॅट उपयोग करून लॉंग ऑफ रिझन मध्ये. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे मात्र पाहिलं तर वाईट चेंडू येईल. यस खराब चेंडू मात्र घोषित केला जातोय पंचांकडून. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच घोषित केली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली 18 जण. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चौथा चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. ओहो इथे पहा खूपच चांगला चेंडू आहे. शॉर्ट टर्नमॅन रिजन मध्ये चेंडू मात्र जाताना ट्रॅव्हल्स होताना कुठेतरी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच येणार आहे. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू नक्कीच आलाय. आतापर्यंत 4 चेंडू वापरल्यात. 5 धावा खर्च केल्यात. प्रज्योत यांनी चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. ओहो फटकातच सजवलाय. चेंडू किती लांब गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र चेंडू जाईल इथे मात्र आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6. पाणी निघतो मग. थँक्यू. इथे मात्र पहा 6 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. आता मात्र स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 24 धावा. रन्स मात्र येत आहेत. 69 धावांचं लक्ष आहे आणि ते गाठायचं आहे. हे मात्र इथून इशारा येतोय कारण की इथून स्टार्ट केला. 1 चौकार 1 षटकार आणि 2 चेंडूवर 10 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर शेवटचे चेंडू असेल या षटकातील.
हो इथे पहा मिस केलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवून देत असताना प्रज्योत इथे मात्र बन्नाट वेगाने यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि दुसरे षटक या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर स्थिरावली जाईल ती म्हणजे 24 या आकड्यावर. नक्कीच इथे मात्र गडी बाद झालाय. चांगला खेळला होता, चांगले फटके नक्कीच दर्शवले होते जयेश गरजच्या बॅटमधून. एकंदरीत जयेशची बॅटिंग बघितली तर आपण पाहतोय त्यांनी 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या. असा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गरत याचा भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश गरत रणाला मॅन फ्रॉम रणाला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिलं जाईल आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज कामकर आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा षटक क्रमांक 30 घेऊन ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं नक्कीच अनिकेत सानप येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर प्रज्योत आला, प्रज्योतने देखील 12 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावांचा विचार केला तर 12च्या सरासरीने खेळतोय आता मात्र संघ तो म्हणजेच स्वरा अमोल सुशांत 11 संघ. इथे पहा चेंडू जर पाहिला तर सुरेख अबाव द टर्न खेळायचा आहे. पार्थ मोरे मात्र थोडंसं चुकले जात आहेत आणि पाहिलं तर डॉट चेंडू येताना पहिला चेंडू इथे मात्र डॉट येतोय. अनिकेत सानपच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल पुण्याचे एकदा. पार्थ मोरे आता मात्र थोडासा बाहेर स्टिक केलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि बाहेर पिचिंग केलेल्या चेंडूवर जर पाहिलं तर हलकीशी हाताने कट केली. चेंडू मात्र इथे गली रिजनमध्ये चेंडूला अडवला जातोय. रन्स मात्र मिळेल एक धावाने. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर आता मात्र लागली जाईल 25 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. शांत थोडंसं वातावरण आहे कारण की जिंकण्यासाठी रन्स जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात 69 धावांचं हे लक्ष आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील आपल्याकडे ते म्हणजे 22 आणि 22 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. इथे मात्र चुकले आहेत, रन्स मात्र मिळणार नाहीये. चांगल्या पद्धतीने मात्र प्रज्योत चेंडूवर येतोय आणि इथे चेंडूला अडवलं जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. ओहो इथे मात्र नक्कीच फिरून मारण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका बनवायचा होता मात्र वेग या ठिकाणी वापरला गेला अनिकेत सानपच्या माध्यमातून आणि या वेगावर जर पाहिलं तर सूरज इथे मात्र चुकले जात आहेत. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. आत्ता जर पाहिलं तर एकंदरीत अनिकेत सानपच्या गोलंदाजीचा विचार केला तर 4 चेंडू फेकल्यात. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू जर पाहिले तर हे निर्धाव फेकले जात आहेत आणि 1 चेंडूवर मात्र 1 रन्स इथे मात्र खर्च केले जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. पाहायला मिळेल पुण्याचे एकदा 5वा चेंडू या षटकातील. अनिकेत सानप सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा. तर सूरजसाठी चेंडू हा खोलवर टप्प्याचा आहे. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला गेला आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवर रन्स मात्र येतील 2. ते मात्र षटक क्रमांक 30 चालू आहे. पाहतोय आपण अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक असेल. निकेत सानप पुण्याचे एकदा ते गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हा चेंडू पडतोय. थोडासा शॉर्ट चेंडू होता मात्र चेंडूने जो टर्न घेतला सरळ इथे मात्र शरीरावर आदळला जातोय सूरजच्या आणि ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या धावफळ करावं लागले जात आहेत त्या म्हणजे 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड.
ते मात्र पुन्हा एकदा प्रज्योत आल्यात. चेंडू जर पाहिलं तर चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 42 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. प्रज्योत येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू या ठिकाणी. ओहो, इथे मात्र पार्थमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. काउ कॉर्नर रिझर्व्हमध्ये. इथे जर पाहिलं तर नक्कीच प्रीतम बारी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय. रन्स मात्र मिळेल इथे. एक दुसऱ्या रनाचा प्रयत्न होता, मात्र गडी बाद होतोय, तो म्हणजे सूरज. थँक्यू. इथे मात्र करण पाटील जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज म्हणून करण पाटीलला सातत्याने जर पाहिलं तर अजिंक्य मराठा संघाकडून खेळताना पार्थ आणि अजिंक्य एकाच टीममधून, आणि आऊट झालेला फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर सूरज देखील आपण पाहिलं एकाच टीममधून बिलॉंग करताना. आज मात्र इथे पाहतोय सूरजच्या चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिला तर थोडंसं खाली राहतोय. करंतला मात्र हे चेंडू समजून आला नाही, सरळ जातोय यशरक्षकच्या हातामध्ये. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येताना चांगली गोलंदाजी येथे मात्र प्रज्योतने वापरलंय या ठिकाणी. आणखीन चांगली गोलंदाजी मात्र वापरण्यात येण्याचा पाहायला मिळत आहे. प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज होईल करण पाटीलसाठी. इथे मात्र पहा फटका सुरेख आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडू हाताळला जातोय. आणि विचार केला धावसंख्येचा, तर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 29 धावा. इथून जर पाहिलं तर मोठे फटके मारावे लागेल. पार्थ मोरे ज्या पद्धतीने जाणला जातोय संघाकडून आज अपेक्षा आहेत. इथे मात्र पहा फटका मारायचा होता. चेंडू व्यवस्थित काही बॅटवर येत नाही, बॅटला चेंडू लागत आहे आणि तेच पाहायला मिळते. इथे मात्र लेग बायच्या रूपाने रन्स मिळेल. लेग बायच्या रूपाने 1 रनने धावसंख्या वाढली जाईल, ती म्हणजेच 30 धावा. 14 चेंडू आणि ते मात्र आपण पाहतोय आघात केलाय चेंडूवर. आणि चेंडू जर पाहिलं तर निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय करणच्या बॅट मधून आलाय. तर उद्याच्या जी आपण पाहतोय प्रत्येक संघ म्हणजे 4ही संघाला इथे मात्र सूचना देण्यात येते की उद्याच्या रात्रीमध्ये आपण प्रत्येकाने ब्लॅक ट्रॅक परिधान करावी. विनंती असेल ब्लॅक ट्रॅक आपण परिधान करावी ही आयोजकांकडून इथे मात्र आपल्याला सूचना येते. प्रत्येकाने जो येणारा 4ही संघ, कारण की टी शर्ट जे आहेत ती इथे मात्र स्पॉन्सर केले जातील नेचर फार्म यांकडून. आपण पाहतोय ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या धावफलक्यावर 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावांचा जर विचार केला तर 37 धावा. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 32 धावा. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन गोलंदाज असेल कारण की राज सिंग आलाय गोलंदाजी मार्कवर.
करण इथे मात्र पहा आघात करण्याचा प्रयत्न होता करणचा, बॅटची एज लागली आणि त्यानंतर पाहिला तर इथे मात्र विकेटचं होईल पतन, करण बाद. इथे पाहिलं जाईल पुन्हा एकदा राजसिंग पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर करणचा विकेट मिळवलाय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. मुस्सू आपल्याला पाहायला मिळेल. लवकर त्याचा फलंदाज आहे, एक चांगला खेळाडू म्हणून इथे ओळखला जातोय. इथे मात्र पहा ऑनसाइड रिजन मध्ये, लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र चेंडू मारला जातोय. रन्स मात्र मिळेल. इथे थोडीशी फंबल पाहायला मिळाली होती. बॅकअप केलाय या ठिकाणी जर पाहिलं तरी यष्टीरक्षकांनी. रन्स मात्र मिळतोय 1 आणि एकाध्वनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर लागली जाईल 1:38 धावा. ओहो, सुरेख चेंडू इथे मात्र फिरवायचा होता, मात्र थोडस बाहेर एक्स्ट्रा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. रन्स मात्र इथे पाहिली जाईल, 1ने वडेल. ओहो, इथे मात्र पहा पार्थ मोरेच्या बॅट मधून मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. तिथे मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 40 धावा पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 29 धावा. ओहो, व्हाट अ शॉट. इथे पहा जबरदस्त फटका. 6 धावांसाठी मात्र चौकार आहे का, षटकार आहे सर. येस, षटकार आहे. येस, जबरदस्त पाहायला मिळाला आणि षटकार. क्या बात है. मुस्सू इथे मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतोय, कारण की जाणीव आहे जो चेंडू आणि रनांची आपण पाहतोय डिस्टन्स आहे तो कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न मुस्सूचा आपल्याला पाहायला. आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावा. मुस्सू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळतंय. थोडस टेन्शन वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, किती लांब गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र नक्कीच मिळणार नाही आणि विकेट देखील इथे मात्र येतोय, तो म्हणजेच मुस्सू बाद होतोय. केली होती असं वाटलं होतं की मुस्सूने एक षटकार ज्या पद्धतीने मारला होता आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जास्त उंच राहिला चेंडू आणि सरळ नक्कीच हातामध्ये जाऊन थांबला जातोय. विकेटचं होतोय पतन. नवीन बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये. निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. नांदगावचा हा खेळाडू मात्र आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाला गरज आहे, कारण की इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये एकंदरीत 23 धावा अजूनही बनवायचे आहेत. 7 चेंडू 23 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. या चेंडूवर पूर्णपणे नक्कीच पाहायला मिळेल, कारण की या चेंडूवर एक मोठा फटका आला तर सामना मात्र आपण पाहूया. दोन्ही संघ बॅलन्सिंग होतील. हो, रिव्हर्स स्वीप करायचा होता, चेंडू नक्कीच बॅटला लागला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स मिळतोय. इथे मात्र बादल लेगबाईच्या रूपाने रन्स काउंट केले जाईल. धावसंख्या 1ने वाढेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा.
प्रीतम येतोय. प्रीतम बारी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटची षटक हाताळण्यासाठी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावा इथे मात्र वाचवायचे आहेत प्रीतम बारीला. दुसरीकडे पाहिलं तर एका बाजूला निनाद आपण पाहतोय, नांदगावचा खेळाडू आहे. पार्थ त्याच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा त्यांना बनवायचे आहेत. इथून एक गुड स्टार्ट, मोठा पटका मारणं खूप खूप गरजेचं असेल. जर जो सामना जिंकून दिला तर निश्चितकडून 5,000 रुपये. हा ना, मी जिंके सामना जिंकून दाखवला बॅटिंग वाला. येस, बॅटिंग करणाऱ्या संघाने जर सामना जिंकून दाखवला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक निशांत मेढे यांच्याकडून ते मात्र पारितोषिक लागला जातोय. बघूया. ओहो, इथे पटका मारायचा होता. वाईट चेंडू. आता मात्र टेन्शन वाढलं जात आहे कारण की चेंडू शिल्लक 6 आणि 6 चेंडूने 6 चेंडूवर धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 21. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय प्रीतम बारीकडून. रन्स मात्र मिळणार नाहीये. निनादला इथे मात्र चान्स घ्यायचा होता मोठा पटका मारण्यासाठी, मात्र खोलवर टप्प्याचे चेंडू इथे कुठेतरी अडचण देत आहेत मोठा पटका मारण्यासाठी. आता मात्र शेअर मार्केट वाढलाय. जर सामना जिंकला तर 7,000 रुपये तब्बल निशू मेढे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण MIDCचा पेमेंट आज त्यांनी खर्च करायला लावलाय या सामन्यामध्ये. आता मात्र आणखीन 1,000 वाढेल. 8,000 रुपयांनी इथे मात्र जर सामना जिंकला तर 8,000 रुपये दिले जातील. कारण चेंडू शिल्लक आहेत. इथून जर पाहिले तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच सामना जिंकू शकतोय. 8,000 रुपये इथे मात्र पारितोषिक लावला जातोय. प्रत्येक चेंडूवर 1,000 रुपये वाढवले जात आहेत. त्या मात्र टेन्शन वाढलंय प्रीतम बारीचं समोरच्या संघाला. नक्कीच थोडासा जोरात आवाज वाढवा. निशांत मेढे कुठे आहेत? थोडासा आवाज द्यायचा आहे. निशांत मेढे, ओहो, इथे पहा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गडीचं होईल पतन. बाद. बंद करा सांग. ते मात्र पाहायला मिळेल. 12,000 रुपये तब्बल कॅश प्राइज मिळेल जर हा सामना जिंकला तर. पंकज पाटील साठी सुवर्ण संधी निशांत मेढेकडून मात्र एक कॅश प्राइज लावले जात आहे. प्रीतम बारी ते मात्र आपण पाहतो 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, फटका तर सजवलाय. चेंडू किती लांब गेला. यस, 1 बाउन्स. सीमारस्य गाठेल नक्कीच. पंचाचा इशारा येतोय. चौकार 4 धावा. तर मात्र समीकरण पाहिलं जाते 4 धावेने 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 17. 15,000 रुपये. आता मात्र शेअर मार्केट वाढतोय. सामना जिंकला तर 15,000 रुपये. 25,000 रुपये. ओ हो, 25,000 रुपये आपण पाहतायत. निशांत मेढे ATM आज नक्कीच मैदानामध्ये ओपन केलाय. 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक नक्कीच येईल. पटका तर सुरेख आहे. चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू जर पाहिला तर सीमारेषा नक्कीच 1 बाउन्स पार करेल. 4. निशांत मेढे एनी कॉल? नो, नाही. 25,000चा लिमिट होता ATM मध्ये, तेवढेच काढून आणले होते.
धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता नक्कीच बाकी असेल, मात्र मनं जिंकली जात आहेत पंकज पाटीलच्या माध्यमातून. 2 चौकार जरूर खेचल्यात. पुणे एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि गडी बाद होईल. इथे मात्र जर पाहिलं तर स्वरा 11 संघ क्वालिफाय होताना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन स्वरा 11 संघ आणि कौतुक करीन मी या ठिकाणी स्वरा अमोल सुशांत 11 उमरोली संघाचं. तर नक्कीच उद्या येताना मात्र प्रत्येक संघातील खेळाडूंनी विनंती असेल जे क्वालिफाय झाले आहेत त्यांना मात्र ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असणार आहे, लक्षात असू द्या.